श्री गुरुदेव दत्त. आज आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्यात केलं जाणारं व्रत, महालक्ष्मीचं व्रत. बरोबर आहे ना? म्हणजे आपल्या घरोघर आपण पाहिलं तर आपल्या भगिनी माता या असंख्य हे व्रत करतायत, दिसतं आपल्याला. पण त्या व्रताचं पालन होतं का? त्या फक्त 4 महिनेच त्याची मार्गशीर्ष महिन्यातल्या येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी ते छानपैकी स्वच्छता नीटनेटकेपणा त्या दिवशी असतो. साक्षात महालक्ष्मी आपल्या घरात विराजमान आहे याचं अस्तित्व, सात्विकतेचं आनंदाचं वातावरण आपल्याला जाणवत असतं. परंतु मुख्य त्याच्यात एक गाभा आहे. त्या पोथीतच तो सांगितलेला आहे. तो काय सांगितलेला आहे ते आपण आज पाहूया. त्या पोथीमध्ये असं लिहिलंय, ही कथा प्रत्येक गुरुवारी वाचावी. मार्गशीर्ष महिन्याच्याच गुरुवारी वाचावी असं नाही उल्लेख. प्रत्येक गुरुवारी वाचावी याचाच अर्थ प्रत्येक महिन्याच्या येणाऱ्या गुरुवारी ती तुम्ही पोथी वाचली पाहिजे. तुम्ही जर मार्गशीर्ष महिन्याचं व्रत करताय तर अशी मार्गशीर्ष महिन्यातनं 4 दिवस गुरुवारी केलेली पूजा पुढे नियमित वाचलं गेलेलं अखंड गुरुवार म्हणजे 52 गुरुवार एकूण होतील. मार्गशीर्ष 4 गुरुवार ते पुढच्या मार्गशीर्ष 4 गुरुवार, या 52 गुरुवार मध्ये तुम्ही नित्यनेमाने जर ते वाचलं असेल आणि त्याचं जर चौथ्या गुरुवारी पुढच्या वर्षीच्या येणाऱ्या जे उद्यापन असतात ते मागच्या वर्षीच्या व्रताची सांगता होते आणि चालू वर्षाची घट मांडले त्याची पूजा. असं आहे तर बऱ्याच जणी ते वाचतच नाही आणि मला प्रश्न पण विचारतात की गुरुजी मी उद्यापन करते, जप करते, ते 4 गुरुवार मी खूप पाळते, पण मला फळ मिळत नाहीये. त्याचं कारण हे आहे, तुम्हाला फलनिष्पत्ती दिसत नाही, सुधारणा, आर्थिक स्थैर्य लाभत नाही, आर्थिक सुधारणा दिसत नाही, तर त्याचं कारण हे आहे. त्याच्यामध्ये शेवट एक महालक्ष्मी अष्टक सांगितलेलं आहे इंद्राने केलेलं. ते इंद्रकृत महालक्ष्मी अष्टक रोज म्हणायचं आहे आणि तो जो महालक्ष्मीचा जप आहे सांगितलेला, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसीद प्रसीद ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी देवे नमः. हा जप रोज 27 वेळा न चुकता म्हणायचा आहे. आणखीन एक मंत्र तुम्हाला सांगतो, रोज संध्याकाळी 3 सांजेला दिवा लावून झाल्यानंतर, मग हे व्रत कोणी करत असो, स्त्री करत असो, पुरुष करत असो, त्यांनी ओम श्रीम नमः हा जप 15 मिनिटं करायचा आहे न चुकता. अखंड नामात राहायचंय. त्या दर गुरुवारी रोज केला तर उत्तम आहे. हा जप, हा रोज जप करायचा आहे. ओम श्रीम नमः आणि महालक्ष्मी अष्टक रोज वाचायचंय. हे 2 नियम पाळा, वर्षभर असं करा आणि पुढच्या वर्षी उद्यापन करा. बघा त्याचं फळ तुम्हाला किती मिळतंय. लाखपट त्याची ताकद वाढते. कारण ह्याच्यात सातत्य राहतं. 4च गुरुवार लक्ष्मीची उपासना, नंतर पुढे बंद, हळद कुंकू घातली, वाहिली की काम झालं असं नाही. तुम्हाला जो वाचायला त्रास होत असेल तर दुसऱ्या कोणाकडनंही ते वाचून घ्या, पण ती कथा मात्र दर गुरुवारी श्रवण करा. त्यात अनंतपट फळ आहे आणि पुण्य आहे. असा याचा मुख्य उद्देश होता या व्हिडिओचा की ह्याच्यात ज्या त्रुटी आढळत आहेत व्रत करत असताना, तर त्या काढून त्याचा लाभ हा 100% तुम्हाला मिळावा म्हणून हा व्हिडिओ आज केला. आजच मला 2 जणांनी हा प्रश्न विचारला. 2 ताया आल्या होत्या, त्यांनी हा प्रश्न विचारला मला की आबा लक्ष्मीला स्थैर्य अजून काही लाभत नाही, तुम्ही सांगितलेलं आम्ही ते करतोय, मग तुम्ही काय उपासना करता असं त्यांना सांगितलं. तर तेव्हा त्यांनी मला हे आम्ही व्रत करतो. मी त्यांना विचारलं तुम्ही महालक्ष्मीची काय सेवा करता, काय व्रत वगैरे करता काय खातं. तेव्हा त्यांनी सांगितलं मार्गशीर्ष महिन्यात ते 4 गुरुवार आम्ही खूप करतो, लवकर उठतो, त्याच्यात सांगितल्याप्रमाणे सगळं करतो, घर स्वच्छ करतो, पुसून घेतो ओल्या पडक्यानी, उंबरठा धुतो, रांगोळी काढतो दाराबाहेर, घट मांडून पूजा करतो, त्याच्यात सांगितलंय तसं मुखवटा वगैरे लावून. अगदी मुखवटा सुद्धा आणतो, आम्हाला काढता येत नाही नागडोळे म्हणून, पण काही स्थैर्य नाही. तेव्हा त्यांना या त्रुटी मी सांगितल्या. ओघात विषय आला, म्हटलं याच्यावरचा व्हिडिओ करू, कारण अशा माझ्या असंख्य भगिनी असतील, माता असतील, ज्या मनापूर्वक श्रद्धेने व्रत करत असतील.
तर त्या कुठेतरी दुखावल्या जाऊ नयेत ही भावना आहे. तर असं हे व्रत तुम्ही करा. आणि तुम्हाला जर का तुम्ही हे व्रत करत असाल, पोथी वाचत असाल, पोथी वाचतही नसाल, तरी ती वाचायला सुरुवात करा. आणि सुरुवात करणार आहात असं ठरवलं तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कॉमेंटमध्ये ओम श्री महालक्ष्मी नमा असं जप लिहा किंवा ओम श्रीम नमा असाही जप लिहा. याच्या सोबत आणखीन एक तुम्ही महालक्ष्मीचा दुसराही जप करू शकतात, ती म्हणजे महालक्ष्मीची गायत्री. ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. हा जप केला तरी चालतो. रोज 27 वेळा याचं नाम स्मरण करा. अंघोळ झाल्यावर अन्नपूर्णेला महालक्ष्मीला हळद कुंकू व्हायची, 27 वेळा हा जप करायचा. एवढं किमान करा. श्री गुरुदेव दत्त.